पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अश्विनी वाघमारे इथेच राहतात का? हो। कॉंग्रॅच्युलेशन मॅम। कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन? हा तुम्ही बुक केलेल्या कारची डिलिव्हरी घेऊन आलोय, ही बघा। बबन पांडे यांच्या थ्रू कार बुक केली, त्यामुळे आम्हाला कळलंच नाही की मिसेस इंडे आमच्याकडून कार घेत आहेत। मग बिलिंगच्या वेळी कळलं आणि आम्ही ठरवलं की तुम्हाला भेटूनच ही किल्ली द्यायची। हा पेड्यांचा बॉक्स आणि हे छोटंसं गिफ्ट। तुमच्या सेवेची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद मॅम। तुमचा फीडबॅक नक्की कळवा। नवीन कार घेतली? अश्विनी तू कार कधी बुक केलीस? सांगितलं नाही? पण आई तू काय बोललीस पण नाही। आई आता आबा आले ना की आपण त्यांना कार मधनं घ्यायला जाऊयात। संजूला पण भेटूयात, आजीला पण भेटूयात। हो ग बाई, फारच छान प्लॅन्स आहेत तुमचे कार बद्दलचे। काय ग्रेट माणसं आहात तुम्ही सगळेच। म्हणजे या घरची मुलगी एका अतिशय कठीण फेज मधनं जातीये, त्याचं कोणाला काहीही पडलेलं नाहीये। इथे मस्त कार बीर घेतायत नवीन आणि त्याचं सेलिब्रेशन चालू आहे। मग काय करायचं? तोंड पाडून बसून राहायचं इकडे? काय करायचं सांग ना। आम्ही सांगितलेलं मुलाशी वाईट वाग, आम्ही सांगितलं उपाशी ठेव त्याला मार, नाही ना? सासर सोडून इकडे माहेर येऊन बसलीये आणि आता अपेक्षा काय तुझी आमच्याकडनं की आम्ही एकदम उदास म्हणून असं घरी बसून राहायचं? म्हणजे उद्योग करायचे तू आणि नंतर आमच्या नावाने खडे फोडायचे, हे बरं आहे तुझं? मला माझ्या मुलाला बघायचंय, त्याला भेटायचंय, त्याच्यासाठी काय आता वेगळी तपश्चर्या करावी लागणार आहे का? काही गरज नाही, अति करते, समजलं ना? तो विद्युत तुझ्यासारखा नाहीये, तुझ्यापेक्षा खूप चांगला आहे तो। तू विद्युतला जसं भेटून द्यायची नाही ना संजूला, तो तसं तुझ्याबरोबर कधीही करणार नाही, याची गॅरंटी मी देतो तुला। जाऊ दे ना, मला तुझ्याशी बोलायचंच नाही। अश्विनी थँक्स, तू गाडी घेतलीस। खरंच मला मनापासून वाटत होतं की आई बाबांसाठी गाडी घ्यावी, तुझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी गाडी घ्यावी। तू तुझ्या मेहनतीने स्वबळावर ही गाडी घेतलीस। आय एम व्हेरी हॅपी फॉर यू। चला चला आता खाली जाऊया आणि गाडी बरोबर फोटो काढूया। चल मयू, तू चल चल। आई हो आई, वाघमारेंच्या घरी पहिल्यांदा 4 व्हीलर आली। खाली पूजा करायला येतेस ना? आई येतेस ना? हो। चल तू पण चल। वाई आई, मला असं वाटलं होतं तू तरी निदान माझ्या बाजूने असशील, पण नाही। सगळेजण कारचं सेलिब्रेशन करतायत, माझं काय होतं काहीच कोणाला। जा तुझा, मी ठीक आहे इकडे, मी राहीन एकटी। आई येतेस ना? शिल्पी, तुम्ही दोघं वेगळे झाला, पण आपण नाही। आपलं कुटुंब एक होतं आणि एक आहे। कसलं कुटुंब? हे कुटुंब आहे माझं, जिथे आज एकीचा डिवोर्स होतोय, तिचा मुलगा तिच्यापासून दुरावला जातोय आणि एकीकडे घरात नवी गाडी येते, त्याचं सेलिब्रेशन चालू आहे आणि एक माणूस कुठल्या दुःखात न जातोय याचं कोणालाच काही पडलेलं नाहीये। ही माझी फॅमिली आहे। मला वाटलंच होतं तुला हिचा पुलका आला असेल। झालं, तोंडावर पडून झालं। चल आता। अहो बोलायचं अजून? बघ बोला। पांड्याला बोलवलंय, लवकर खाली।
ही काय मस्त गाडी आहे, सॉलिड. काय मस्त डिसिजन घेतलंय अश्विनी. पण ही सगळी प्लॅनिंग केली कधी तू? अहो दिव्या मॅमचे ऑर्डरचे पैसे मिळाले होते आणि तुमच्या मनात होतं की गाडी घ्यावी म्हणून घेतली. त्या कामाचे एवढे पैसे मिळतील असं वाटलंही नव्हतं मला. एवढे पैसे आले म्हणून मी बबन भाऊजींना फोन केला आणि हो, मी लगेच डीलरला फोन केला. अजिबात वेळ वाया न घालवता ही चांगली ऑफर खिशात घातली. वहिनी, तुम्ही एकदम करेक्ट डिसिजन घेतलाय बरं का गाडी घेऊन. हा, आता वहिनींना इव्हेंट्सना जायला बरं पडेल. सारखं सारखं ते रिक्षाची वाट बघावी लागणार नाही ना वहिनींना. नाही भाऊजी, मला ना रिक्षा आणि बसनेच जाणं आवडतं. मी खरं तर गाडी आईंसाठी, बाबांसाठी आणि मुलांसाठी घेतलीये. आईंना भजनाला जायचं असतं, कधी कधी ऊन असतं, गाडी असलेली बरी ना. बाबांना कधीतरी बाहेर जावं लागतं आणि गाडी असल्यावर कुहूला आणि मयूला कॉलेजला आणि शाळेत सोडायलाही बरं पडेल ना, म्हणून. अच्छा वहिनी, आम्हाला वाटलं की ही गाडी तुम्ही स्वतःसाठी घेतली, पण तुमची बाकीच्या गोष्टींची लिस्ट संपतच नाहीये. अंड्या, अश्विनी स्वतःसाठी खर्च करेल, होऊ शकत नाही. अश्विनी कधीच फक्त स्वतःचा विचार नाही करत. अरे आई, चल तुझ्याकडून पटकन ये. चल. नारळ मला दगड कशाला? नारळ फोडायला. हा, भेटू. वाटलं काय कर. श्रेयस, हा. नारळ फोडून हो. दे. श्रेयस, गाडी आधी देवदर्शनाला न्यायची आणि मग वापरायला सुरुवात करायची. ठीक आहे, मग एक काम करूया. ती मराठी कॉलनी ना, तिकडे एक मस्त मंदिर आहे, जास्त गर्दी नसते, आरामात पूजा करू शकतो आपण आणि आपली लॉंग ड्राईव्ह पण होईल. ओके, चला जाऊया. चांगली कल्पना आहे. तुम्ही आणि मुलं जाऊन या, मी घरीच थांबते. आई, अहो ऐका ना, म्हणजे मी घरी थांबते. आई तुम्ही जाऊन या. अरे अश्विनी, तू पण? अहो थांबते मी. अहो स्वयंपाकाचं पण बघायचंय ना, आणि तुम्ही सगळे येईपर्यंत स्वयंपाक पण आटपलेला असेल. तर स्वतःसाठी, स्वतःच्या जीवावर तू गाडी घेतलीस ना, आणि तूच नाही येणार देवळात, त्याला काय अर्थ आहे? आई ये ना ग तू. आई अगं असं काय करतेस, तू पण चल ना. अहो वहिनी, खरं तर गाडीची पूजा तुमच्या हस्ते व्हायला पाहिजे. प्लीज तुम्ही या मंदिरात. भाऊजी अहो हे आहेत, मुलं आहेत, आई आहेत, हे करतील ना सगळे पूजा. काय दादा, नवीन गाडी? हो, 4 व्हीलर घेतली, आधी 2 व्हीलर होती ना. अच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्यू. आवडली त्याला. हा म्हणजे काय? मी काय म्हणतो, जरा ये तिकडे. ये. तुमचे फोटो तुमचे फोटो काढतो. या पकड पकड. मला माहितीये तू काय येत नाहीस. शिल्पीला तुला एकटीला घरी ठेवायचं नाहीये म्हणून येत नाहीस. त्या मुलीने तुला इतका त्रास दिलाय तरी सुद्धा तुला तिचा पुळका येतोच ना. ती सदैव तुझ्या वाईटावर असते, हे कळतंय का तुला? पण नाही, तुला नाही यायचं आमच्या बरोबर. तिच्यासाठी तिकडे थांबायचं. जीव तुटतो ना तुझा तिच्यासाठी. ऐका ना, आज खरंच तिच्यासाठी खूप वाईट दिवस आहे आणि तिला असं वाटतंय की हे जे काही झालंय ते सगळं माझ्यामुळे झालंय. अशा परिस्थितीत सेलिब्रेशन करणं नको. मी तिच्याजवळ थांबते. हा जो तिच्यावर वाईट दिवस आला ना, तो तिच्यामुळे आलाय, तुझ्यामुळे नाही. इतकी मोठी गोष्ट झाली आपल्या घरी. 4 व्हीलर गाडी पहिल्यांदा वाघमारेंच्या घरी आलीये. सेलिब्रेट नको करायला? देवळात येत नाहीयेस तू, काय अर्थ आहे? हो जायला हवं, पण कारची डिलिव्हरी आज येणारच नव्हती. हा एक योगायोग आहे हो. आणि ती अशा मनस्थितीत असताना हे असं सगळं करायचं नाही. नको, मला नाही जमणार. म्हणजे तुझं सगळं ठरलंय, तू येणार नाहीयेस. मी पोरींना आणि आईला घेऊन जातो. श्रेयस, तुम्ही निघा, मी घरी जाते. आता अश्विनी ऐकत नाहीये, तूही ऐकणार नाहीयेस का? दे ते ताट तिला. चल आता, हे घेऊन जा घरी. चल बस मागे, बस आरामात. पांड्या, आईला बसव मागे. हा, जाऊन येतो.
यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, की हसीन है ये दुनिया, यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया. मला समजेल असं गाणं लावा ना. आपण बंदच करूया, गप्पा मारूया आपण. थांब. ठीक आहे. गप्पा मला आठवलं, गाडीची कंडिशन कशी वाटते तुला? अरे एकदम नवीन सारखी गाडी, मस्त गाडी, मस्त. मग मक्खन आहे मक्खन. एकदम करेक्ट डिसिजन घेतले अश्विनी. आई काय काय एसीची हवा लागते ना. खूप छान गार वाटतंय. चांगली आहे हा गाडी. म्हणजे काय, बहिणींनी एकदम करेक्ट डिसिजन घेतला गाडी घेण्याचा. येस, यासाठी अश्विनीला 100 पैकी 100 मार्क्स. यस. पण काय उपयोग, गाडी घेतली आणि स्वतःच नाही आली ड्राईव्हला. शिल्पी, कडक कॉफी. हे बघ, तुला जशी आवडते ना तशी स्ट्रॉंग केली मी. घे. शिल्पी, मलाही 2 मुली आहेत. तू जशी संजूला अटॅच्ड आहेस तशी मी सुद्धा मयू आणि कुहूला अटॅच्ड आहे. माझ्या तर मुली आहेत. उद्या लग्न होईल आणि परक्याच्या घरी जातील. त्या दुरावतील माझ्यापासून, याची कल्पना आहे मला. आणि त्यांच्यापासून वेगळं होण्याची भीती सुद्धा वाटते. लग्न झाल्यावर संजू तो खूप लहान आहे अजून. तुझी कुहू जर तुला आत्ताच सोडून गेली तर चालेल तुला? शिल्पी, संजू तुझ्यापासून लांब नाही गेलाय. तो त्याच्या पप्पांच्याच घरी गेलाय ना. एका आईला त्याच्या मुलापासून वेगळं करण्यात काय अर्थ आहे? वेगळं करणं म्हणजे नक्की वेगळं केलंय शिल्पी. हे बघ, तुला जेव्हा हवं तेव्हा तू संजूला भेटू शकतेस. अगदी कोर्टाने जे काही दिवस आखून दिले त्याच्यापेक्षाही जास्त दिवस तू संजूला भेटू शकते. आणि विद्युत तेवढा सेन्सिबल आहे अगं, आणि तो तुला नाही अडवणार. अरे यार, मग तुझ्या त्या सेन्सिबल भावाने संजूला न्यायलाच नाही पाहिजे होतं ना. त्याने नेलं, त्याच्या मागे काहीतरी कारणं होती. हे बघ शिल्पी, तू विद्युतपासून लांब होऊन इथे राहायला आलीस. इथे राहायला आल्यापासून तू त्या काय बोल ना. मी त्या काय, मी आणि विक्रम याच टॉपिक वर बोलणार होतीस ना आता. अरे यार बोल यार, जे बोलायचं क्लिअर बोल. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. हे बघ शिल्पी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला फक्त एवढं म्हणायचंय की संजू लांब जाण्याचा तुला त्रास होतोय की नाही. शिल्पी, हे सगळं तुझ्या हातात आहे. तुला सगळं पूर्वीसारखं व्हायला हवं असेल तर ते होऊ शकतं. बोलणं खूप सोपं आहे, खूप. शिल्पी, करणं हे खूप अवघड नाहीये. आणि तू ठरवलंस तर तू करू शकतेस. हॅलो. हॅलो अश्विनी मॅम, उद्या दिव्या मॅमचा एक इव्हेंट आहे. हा, पण दिव्या मॅमला कोणत्या प्रकारचा मेकअप करायचा? इंडो वेस्टर्न लुक करायचा आहे. तुम्ही याल ना? हो, येईन मी. तुम्ही मला डिटेल्स पाठवा. हो हो, मी व्हेन्यू आणि टाइम मेसेज केलाय. तुम्ही एकदा बघता का? ठीक, पोचते मी. हो हो, चालेल. थँक्यू. वा, अशी चुटकीमध्ये बदलतीस. कसं मूव्ह ऑन करतेस ग? कसं येतं तुला? त्यामुळे आता जे मला तू कन्सोल करत होतीस ना,
ऍब्सल्यूट खोटं वाटतं मला. मग हे बरं आहे तुझं, माझ्या संसाराचं मातेरा करायचं आणि स्वतःचं मात्र कसं चांगलं चांगलं होईल हे बघायचं, हो ना? शिल्पी, प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेवणं खूप गरजेचं असतं आणि मला काम करावं लागेल. हो, तू कर बाई, तू कर, काम कर तू. मी नाही म्हणतेय का? आणि माझं थोडी ऐकणार आहेस तू? तू काम करच, कारण दिसतंय मला ते तुला हवंय हे सगळं. तुला प्रसिद्धी, पैसा, हे इव्हेंटला जातेस, हे पेपरात फोटो छापून येतात, हे सगळं तुला हवंय, ते कळतंय आम्हाला. पण इथे शिल्पीची काय वाट लागायची ते लागू देत. शिल्पी अगं, बस बस बस, तू माझ्याशी बोलू नकोस बाई. तू जा, तू तू ते स्वयंपाकाची तयारी वगैरे कर. तुझा तो तुझ्यावर अति प्रेम करणारा नवरा येईल, त्याला तुला जेवायचं असेल त्याला जेवायचं, जा ग तू. मीच जाते. फराळ घेता तू? घेता ना? फराळ घे. तू कुठे? तू आतमध्ये काय करते? धर. अगं उड्या नको मारू गाडीत. पडशील. श्रेयस, त्या मराठी मंदिरात ना अगदी शांतपणे पूजा करता येते. उगीच आपली घाई नसते इथे. इकडेच येत जाऊ ना आपण, काही प्रसंग असला इकडेच येत जाऊ. आता काही टेन्शन नाही, गाडी आहे. सेल्फी घेऊया, सेल्फी. चल चल. थांबा थांबा. हा ये अशी आहे. हा चल. चला, पूजा छान झाली, घरी जाऊ. चल. ए थांब रे, सेलिब्रेट करायला आलो ना, व्यवस्थित सेलिब्रेट करायचं. आता आपण कुल्फी पार्टी करायची. वाव, ग्रेट. चल. कुठला फ्लेवर? मँगो. मँगो फ्लेवर. मयूर तुला? मी मलाई. अरे पांडे तुला? मलाई. मलाई चालेल. आजी तुला? संजूला मलाई कुल्फी आवडायची नाही. श्रेयस, आता पूजा वगैरे सगळे झाले ना, चल आपण घरी जाऊया. अश्विनी एकटीच स्वयंपाक करत असेल ना, वेळेत पोहोचूया. अच्छा, नाही म्हणजे अश्विनी एकटीच घरात आहे आणि आपण बाहेर पडलोय आणि ती घरात स्वयंपाक करते, हे आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय ना. मला माहितीये तुला घरी का जायचं. ती शिल्पी घरी एकटी आहे म्हणून जायचंय तुला, बरोबर ना? काही गरज नाही जायची. आता कुल्फी खाऊनच जायचं, समजलं? चला, मी कुल्फी घेऊन येतो. सेल्फी घे. तू ये इकडे. शिल्पी अगं, जेवण तयार आहे, जेवून घे. हे बघ शिल्पी, तुला जर बोलायचं नसेल ना माझ्याशी तर बोलू नको, पण जेवणावर नको ग राग काढू. शिल्पी बाहेर ये ग. शिल्पी, तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय मी. शिल्पी, दार उघड ग. काही आवाज का नाही येते, काही बोलत का नाहीये? शिल्पी, शिल्पी ऐक. शिल्पी, अरे देवा, काय करू मी आता? काय खूप आवडली का कुल्फी? एकदम मस्त. कुल्फी खाता खाता आईला विसरली वाटतं. अशा प्रसंगी खरं तर सगळ्या कुटुंबांनी एकत्र असायला हवं होतं. अगं आजू, आपण एक आयडिया करूया. आपण आहे ना 4 कुल्फ्या अजून पॅक करूयात आणि मग जाता जाता ना मामाकडे पण देऊयात. मग झाली ना फुल फॅमिली. श्रेयस, आपण तिच्यासाठी सुद्धा घेऊन जाऊया. घेतो, हा तिच्यासाठी घेतो. पण बाबा, आईने आत्याच्या बोलण्याकडे ना लक्षच द्यायला नको होतं आणि आपल्यासोबत यायला हवं होतं. हे सगळं तू सामान्य लोकांबद्दल बोलतेस मयूर. तुझी आई सामान्य नाहीये, असामान्य आहे. मिसेस इंडिया आहेत, मिसेस इंडिया. त्या शिल्पीने इतका त्रास दिला तिला, इतकी माती केली तिच्या आयुष्याची, तरी तिचा पुलका येतच तिला. अरे पण हे सगळे तिचे गुण आहेत ना रे. पण मला तो गुण अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं तिने लोकांची पर्वा करणं बंद करावं, स्वतःचा आनंद एन्जॉय करावा, स्वतःसाठी सुद्धा जगावं. पण नाही, तिला ते जमतच नाही ना. हे बघ, बोललो ना, तिचाच फोन आहे. का फोन करत असेल माहितीये? तुम्हाला वाईट वाटलं असेल ना मी नाही आले. अरे काय म्हणजे तिथेही स्वतःचा आनंद बाजूला ठेवायचा आणि माझी काळजी. मी फोनच उचलणार. आता डायरेक्ट घरी जायचं आणि तिच्या हातात कुल्फी द्यायची आणि मस्तपैकी तिला कुल्फी खायला घालणार आहे.
कट का केला यांनी फोन? कदाचित गाडी चालवत असतील. मयूला संपली माझी बोलणी. माझ्यावर संपत आली. बाबा आईचा फोन आता मला आलाय. बघितलं? अरे परत करताय फोन म्हणजे काहीतरी सिरियस असेल. बघ ना मयू. हा आई बोल. काय? ओके ठीक आहे. बाबा आपल्याला इमिजिएटली निघावं लागेल.